गेल्या अनेक वर्षांपासून ज्या खऱ्या अर्थाने स्थगिती असणारे किंवा अनेक कारणांमुळे पुढे जात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका खऱ्या अर्थाने आता होत आहेत, आरक्षण निघाले आहेत। मात्र हे होत असताना कुठेतरी प्रशासनाच्या माध्यमातून आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते, तर काही ठिकाणी हे आरक्षण चुकीची काढली जात आहेत अशी तक्रार करण्यात येते। पुण्यात देखील अशीच बाब घडताना दिसते। माझ्यासोबत ज्येष्ठ नेते उज्ज्वल केसकर आहेत। सर, पुणे महानगरपालिकेची आरक्षण काढत असताना चुकीच्या पद्धतीने काढण्यात गेल्याचं बोललं जात आहे। तुम्ही तसं पत्र देखील आयुक्तांना दिलं आहे, नेमकं काय घडतंय? यामध्ये पुणे महानगरपालिकेची चूक नाही। त्यांना राज्य निवडणूक आयोगाने ज्या गाईडलाईन्स दिल्या त्याचं त्यांनी तंतोतंत पालन केलं। माझा मूळ आक्षेप असा होता की राज्य सरकारने 20 मे 2025ला कायद्यामध्ये 5A मध्ये बदल केले। ते बदल जे केले त्याप्रमाणे त्यांनी बदल करून विधिमंडळाच्या समोर ठेवलं नाही, त्यामुळे सरकारवर पण आक्षेप आहे। आणि त्यांनी पाठवलेल्या बदलांच्या चुकीचा अर्थ राज्य निवडणूक आयोगाने लावला। उदाहरणार्थ, आरक्षण हे महिलांसाठी आहे, सर्व कॅटेगरीमधल्या महिलांसाठी आहे। SC, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण। अनुसूचित जातीच्या महिलांचं आरक्षण काढल्यानंतर अनुसूचित जमातीच्या महिलांचं आरक्षण काढायचं आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण महिलांचं आरक्षण काढायचं आणि त्याच्यानंतर OBC पुरुषांचं आरक्षण, OBC पुरुष म्हणजे सर्वसाधारण आरक्षण काढायचं, अशी पद्धत आहे असा कायदा सांगतो। यावेळेला राज्य निवडणूक आयोगाने काय केलं की ज्या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीच्या म्हणजे SCच्या महिलांचं आरक्षण आहे त्यांनी त्या प्रभागामध्ये OBC पुरुष देऊन टाकले। ज्या ठिकाणी SC पुरुष आहेत त्यांनी OBC महिला देऊन टाकल्या। हे चुकीचं आहे। त्या ठिकाणी काम करणाऱ्या सर्वसाधारण कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ शकतो, त्या भागात राहणाऱ्या सर्व लोकांवर अन्याय होऊ शकतो। जेव्हा लॉटरी पद्धत आहे, SC STचं आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात आहे, ते तुम्ही दिल्यानंतर बाकी लॉटरी आहे, जशी लॉटरी लागेल ज्याची लॉटरी लागेल, पण तुम्ही लॉटरीचे नंबर ठरवायचे आणि तुम्ही टाकायचे, ही चुकीची बाब आहे। आणि याच्यामध्ये राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा चुकीचा अर्थ आणि राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने घेतलेला चुकीचा निर्णय याच्या संदर्भामध्ये मी पत्र दिलेलं आहे। कारण का पत्र महानगरपालिकेकडे मुदतीत दाखल करायचा, पण पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सूचनांचं पालन करून पारदर्शी लॉटरी काढली। सर, सूचनांचं पालन केलं म्हणजे इथं पारदर्शकता आहे, मात्र जे इंटरप्रिटेशन केलं गेलं तेच कुठेतरी चुकीचं झालेलं इथं दिसते आणि त्याचा फटका आता कुठेतरी खाली पण निवडणुकीवर होऊ शकतो। 100% होऊ शकतो। आम्ही तर कोर्टात जाणार आहोत, आता मुदतीत तक्रार करून हायकोर्टामध्ये जाणार आहोत आणि आमचं निवडणुका पुढे ढकला असं म्हणणं नाही आहे। आमची मागणी हीच आहे की फेर आरक्षण करा। तुम्हाला ज्या पद्धतीने आरक्षणाची पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही आरक्षण काढा, एवढीच मागणी। सर, आता जर तुम्ही जो आक्षेप घेताय त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा रिवाइजली आरक्षण करायचं गेलं तर ह्या निवडणुकांचा काल वाढू शकतो अजून? नाही, किती 48 तासाचा विषय आहे। 48 तासामध्ये आरक्षणाची हे सोडत निघू शकते। हा मुद्दा झाला पुणे महानगरपालिकेमुळा। मात्र आज कोर्टामध्ये सुनावणी होते की आरक्षणाची मर्यादाच ओलांडली गेली, म्हणजे पालघरसारख्या ठिकाणी तर 90%च्या वर गेले, काही जिल्हा परिषदांमध्ये ते आणखीन पुढे गेलेलं आहे। एवढं दिवस थांबून सुद्धा हा सावळा गोंधळ कशामुळे होतोय? राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा लावलेला चुकीचा अर्थ, मी पुन्हा सांगतो, या सगळ्याला राज्य निवडणूक आयोगच जबाबदार आहे। सुप्रीम कोर्टाचे सुस्पष्ट घटनापीठाचे आदेश आहेत की 50%च्या वर आरक्षण असता कामा नये। जर इतक्या सुस्पष्ट कल्पना, सूचना आणि आदेश असताना राज्य निवडणूक आयोग परिपत्रक काढून जास्त आरक्षण देतं कसं, हाही विषय। त्यामुळे कोर्टामध्ये गेलेत, आता कोर्टाचा आउटकम काय होईल, पण मला असं वाटतं की परवाच्या सुनावणीमध्ये सूर्यकांत जस्टिस यांनी जी कठोर भूमिका घेतली ती कठोर भूमिका आज जर कायम राहिली तर महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुका या पुढे जातील। म्हणजे सर, आधीच 3 वर्ष गेलेले आहेत, अजून किती पुढे जातील? काय एक अजून 6 महिने जातील पुढे, या मेपर्यंत जाऊ शकतात पुढे। ह्या सर्व गोष्टीला राज्य निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ कारभार पूर्ण झाला हे असणार आहे। हां, माझं मत आहे की या सगळ्या गोंधळाला राज्य निवडणूक आयोगच जबाबदार आहे। सर, ह्याच्यामध्ये सुसूत्रता आणायची असेल तर नेमकं काय केलं पाहिजे? आपल्याकडून काही सजेशन त्या पद्धतीचं पुढे गेलेलं आहे का? राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्ट आणि सरकारच्या आदेशाचं पालन करण्यासाठी
ज्या ठिकाणी जे सगळे IAS अधिकारी बसले आहेत रिटायर्ड, त्यांनी कायदेविषयक लोकांचा सल्ला घेऊन ही परिपत्रकं काढायला पाहिजे होती. त्यांनी तसं न करता ही परिपत्रकं काढली आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. सर खूप खूप धन्यवाद. तर आज आपण पाहिलेलं आहे की एका बाजूला निवडणुका होत असताना आता काही नगरपंचायतीच्या निवडणुका देखील होऊ घातलेल्या आहेत. ZPची अधिसूचना निघायची, आरक्षण, त्यामुळं एकंदरीत आज जी न्यायालयाकडे सुनावणी सुरू आहे आणि दुसरीकडे उज्ज्वल केसकर सरांनी जे सजेशन महापालिकेला दिलेलं आहे, हे सर्व पाहता जर पुन्हा एकदा फेर आरक्षण काढण्याची वेळ आली तर या निवडणुका आणखीन पुढे जाऊ शकतात.